महाराष्ट्रातील सर्व शेतकरी व मान्यवर बंधू भगिनींना माझा नमस्कार. डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी स्वागत करतो. प्रथम आपण हवामान अंदाज त्याबद्दल माहिती घेऊया. भारतीय कृषी हवामानशास्त्र विभागाचे सौजन्याने आज बुधवार दिनांक 11 मार्च ते शनिवार दिनांक 14 मार्च या 4 दिवसासाठी मी आपणास हा हवामान अंदाज देत आहे. आज बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रावर 1012 हेक्टोपास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. त्यामुळे सकाळी थंड तर दुपारी उष्ण हवामान राहील. उद्या गुरुवारी 12 मार्च रोजी महाराष्ट्रावर 1010 हेक्टोपास्कल इतका मध्यम स्वरूपात हवेचा दाब राहील. त्यामुळे सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामान असेल. मात्र शुक्रवार दिनांक 13 व शनिवार दिनांक 14 मार्च रोजी कमाल व किमान तापमान वाढत असून महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी होत आहेत. 1008 हेक्टोपास्कल इतका हवेचा कमी दाब राहील आणि त्यामुळंच कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि मुंबई आणि मध्य महाराष्ट्रात ढग जमा होतील आणि अल्पशा पावसाची शक्यता निर्माण होईल. तसेच रविवार दिनांक 15 मार्च रोजी सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर या जिल्ह्यासह मराठवाड्यातील आणि विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यात तशी शक्यता निर्माण होईल. यापुढील काळात कमाल तापमान वेगाने वाढत जाईल. दुपारची उष्णता अधिक वाढत जाईल. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, विदर्भातील सर्व जिल्ह्यात कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल व दुपारी उष्णतेच्या लाटा जाणवतील. बहुतांशी जिल्ह्यात शुक्रवारपासूनच हवामान ढगाळ राहील आणि बहुतांशी जिल्ह्यात अल्पशा पावसाची शक्यता निर्माण शनिवारी आणि रविवारी होऊ शकते. आता आपण कृषी सल्ल्याबद्दल आपण माहिती थोडक्यात घेऊया. या आठवड्याच्या काळात ढगाळ हवामान आणि पावसाची शक्यता असल्याने पावसाची शक्यता दिसताच वाळत घातलेली हळद अथवा धान्य गोळा करून झाकून ठेवावं. त्याशिवाय उन्हाची तीव्रता वाढत असल्याने शेतातील कामे आपण सकाळी व संध्याकाळी करावीत. उन्हाळी हंगामातील पिकांना 8 दिवसानं पाणी द्यावं. फळबागामध्ये आच्छादन करावं. गहू, हरभरा, ज्वारी या पिकांची योग्य वेळेवर काढणी करावी. आता आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं थोडक्यात घेऊया. श्री प्रशांत यदगिरे आणि श्री बळीराम विचारतात की युद्धाचे अनिष्ट परिणाम हवामानावर होतील का? होय, निश्चित होतील. मोठ्या प्रमाणात धुराचे लोट आपल्याला जाणवत आहेत व अग्नी अस्त्रे हवेत उडवली जात आहेत. त्यामुळं तापमानात तर वाढ होणारच आणि त्याशिवाय कार्बन डायऑक्साईडचे प्रमाणही हवेत मोठ्या प्रमाणात वाढेल आणि हवामान बदल जाणवतील. त्यानंतर श्री बंडूपंत नवरंगे विचारतात की यावर्षी पावसाळा कमी आहे का? त्याचं उत्तर आहे यावर्षी पावसाळा कमी नाही. 3 श्री योगीराज मस्के विचारतात की हळद काढणी सुरू आहे. या महिन्यात व पुढच्या महिन्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे का? हो, याबाबत अंदाज मी आत्ताच दिला आहे. ला निनाचा प्रभाव अजूनही सुरू आहे आणि त्यामुळेच ही शक्यता निर्माण होते. त्याला शास्त्रीय कारण आहे. श्री बाळ चव्हाण कळवतात की पावसामुळे रब्बी, ज्वारी आणि हरभरा पिकांचे 50% नुकसान झाले आहे. आता त्यामुळे शेतकरी वर्गाचे नुकसान मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हे खरं आहे. हवामान बदलाने आणि ला निनाच्या प्रभावाने अवकाळी पाऊस होत आहे हे पहिलं आपण समजून घेऊया. शेतकऱ्यांचे सर्व पिकांचे नुकसान होत आहे ही बाब खरी आहे. त्यासाठी पीक विमा योजना शासनाने भक्कम करणं अतिशय गरजेचं आहे शेतकऱ्यांसाठी. आता प्रवीण पाटील विचारतात की मार्चमध्ये पाऊस राहील का? होय, राहील, कारण ला निनाचा प्रभाव अद्याप सुरू आहे. श्री राजू पाटील विचारतात की एप्रिल 2026मधील पावसाचे तारखांची अचूक माहिती द्यावी. आता राजूजी, मला हे आपल्याला नम्रपणे सांगायचं आहे की जे कोण सांगतात हे असे अंदाज ते फेक अंदाज असतात. त्याला कारण असं की भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि जागतिक हवामान संघटना आणि सर्व ठिकाणी मध्यम पल्ल्याचे अंदाज 4 ते 5 दिवसासाठी दिले जातात आणि लांब पल्ल्याचे अंदाज जे असतात ते जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यासाठीच असतात. बाकी हे असे एप्रिल महिनाभर आधी वगैरे हे असे हवामानशास्त्रात तरी अशा प्रकारचं कुठलंही निदान केलं जात नाही. त्यामुळे जे देतात ते फेक असतं. आपण आपल्या या माहितीचा उपयोग करावा. मी तुम्हाला आताही माहिती देतो आहे दर बुधवारी आणि दर रविवारी देखील आपल्या ॲग्रोवनमधनं मी माहिती देतो आहे. त्याचा आपण उपयोग करा.
आता याशिवाय शेतकऱ्यांचे काही अभिप्राय माझ्याकडे आलेले आहेत. त्यामध्ये प्रवीण पाटील, उमेश कदम, नरेश माळी, श्री रवींद्र चांभार, श्री मोहन नलवडे, अनिल मिसाळ, श्री मुकुंद टेकाळे, गायक डांगे या सर्वांनी मी चांगली माहिती देत आहे. अंदाज 100% खरा निघतो आहे. तो बरोबर असतो. तो शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतो आहे. राजेंद्र आंबेकर यांनी मला देवमाणसाची उपमा दिली आहे. तर सचिन घनवट यांनी शेतकऱ्यांचा विठ्ठल अशी मला उपमा दिलेली आहे. धन्यवाद दोघांनाही देतो. वाल्मिक चिंचणे यांनी त्यांचं तर दैवतच मला मानलं आहे. त्यांनाही मी धन्यवाद देतो. आणि त्यांनी मला पुढं माझ्या तब्येतीची काळजी घ्यावी असंही सुचवलं आहे. तेही एकदम बरोबर आहे. त्याचबरोबर श्री आनंद कदम व बोडे पाटील या सूर्यकांत कनसे विचारतात की यंदा पावसाळा कसा राहील आणि सर्वसाधारणपणे 4 महिन्यात पाऊस कसा असेल. आता याबद्दल मला सविस्तर बोलायचं आहे म्हणून हा प्रश्न मी शेवटी ठेवलेला आहे. त्याला कारण असं की जागतिक हवामान संघटनेचा हवाला देऊन अशी माहिती दिली जाते की एल निनो येणार आहे, दुष्काळ पडणार आहे. आणि ही सगळी मोठ्या प्रमाणात ही बातमी फैलावलेली आहे. त्याबद्दल माझं मत मी सांगतो. मी गेली जवळजवळ 25-30 वर्ष स्वतः संशोधन केलेलं आहे याबाबतीत. आणि कुठलाही अंदाज हा इतक्या लवकर दिला जात नाही. ही पहिली गोष्ट. भारतीय हवामानशास्त्र विभाग देखील एप्रिलच्या 15-16 तारखेच्या पुढं जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचे अंदाज देतात. त्याला कारण असं की 5 ते 6 ठिकाणचा त्यांना डेटा जानेवारी फेब्रुवारीपर्यंत लागतो. मी जे मान्सून मॉडेल निर्माण केलं आहे, मी अमेरिकेत मिशिगन स्टेट, कॅन्सास स्टेट, नेब्रास्का स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये 1989-90मध्ये उच्च शिक्षण घेऊन आलो हवामानाचं. त्यानंतर हे मी निश्चय केला की आपण आपलं मान्सून मॉडेल तयार करू आणि ते लोकेशन स्पेसिफिक असेल, ज्या त्या ठिकाणचं पाऊस सांगणारा असेल. म्हणजे उदाहरणार्थ अकोला असेल, नागपूर असेल, चंद्रपूर असेल, अगर इतर परभणी असेल, पुणे असेल, कराड असेल, कोल्हापूर असेल, धुळे, जळगाव, त्याचबरोबर नाशिक, त्याचप्रमाणे पुणे आणि यवतमाळ आणि दापोली ह्या 15 स्थानिकांचा मी 30 वर्षाचा डेटा, मी हवामान विभागाचा प्रमुख होतो. माझ्याकडे 55 वेधशाळांचा डेटा 30 वर्षाचा होता. पण त्यातल्या 15च वेधशाळांचा कमाल तापमान, किमान तापमान, सकाळची आर्द्रता, दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी एवढाच मला 15 स्थानकांचा दिसून आला. मग त्या 15 स्थानकांचा 30 वर्षाचा डेटा घेऊन मी मॉडेल डेव्हलप करायचा प्रयत्न केला. त्यात माझं मत असं होतं की जेव्हा जनरल अंदाज दिले जातात, उदाहरणार्थ IMD अंदाज देते की भारतात 98% सरासरीचा पाऊस पडेल. आता मी एका हवेली तालुक्याचा जेव्हा पावसाचं हे बघितला, अभ्यास केला, तर मला असं दिसून आलं की खडकवासल्याला 2000 मिलीमीटर पाऊस पडतो. खेड शिवापूरला जवळजवळ 1200 मिलीमीटर पडतो. पुण्याला 565 मिलीमीटर पाऊस पडतो. खेड, आळंदी, चाकण या भागात तर 450 मिलीमीटर पाऊस पडतो. उरळी कांचन भागात 400-450 मिलीमीटर पाऊस पडतो. मग कुठले 98%, कोणाचा 98% आम्ही धरायचा, हा एक माझ्या मनातला प्रश्न होता. म्हणून मी स्थानिक ठिकाणच्या पावसाचा अंदाज देणारं मॉडेल डेव्हलप केलं. आणि हे एकमेव मॉडेल आशिया खंडातलं पहिलं मॉडेल आहे की लांब पल्ल्याचे पावसाचे अंदाज देणारं ठिकाण. आता यामध्ये मी काय केलं आहे, 4 मार्चपासून ते 20 मेपर्यंतचा डेटा मला उपयुक्त ठरला आहे प्रत्येक स्टेशनचा. आजही मला ही स्टेशन डेटा पाठवतात. मी त्यांचा खरोखर आभारी आहे, ऋणी आहे. तुमच्यासाठी त्याचा उपयोग मी करतो. आणि आजही मान्सून मॉडेलचा अंदाज 1 जूनला मी देतो. कारण माझ्याकडे 25-26 तारखेपर्यंत नवीनचे अंदाज तयार होतात. परंतु मी एकटाच काम करतो, त्यामुळे मला थोडा वेळ लागतो. मी स्वतः माझ्या जवळचे पैसे खर्च करून पत्रकार भवनचे भाडं बुक करतो आणि मी शेतकऱ्यांसाठी हा अंदाज देतो. माझ्या मताप्रमाणे 4 मार्चपासून मी आजपर्यंत जे हवामान पाहिलं ते एकदम छान हवामान आहे. चांगला पाऊस असू शकेल. ह्या एक सॅम्पल म्हणून मी सांगितलं. मला पूर्ण डेटा लागेल हे निश्चित आहे. तो डेटा मी मिळवेल आणि आपल्याला लांब पल्ल्याचे अंदाज देईल. पण ह्या एका सॅम्पलवरून असं मला दिसतं की चांगला व्यवस्थितपणे होईल. आणि प्रत्येक मान्सूनचं वैशिष्ट्य आहे की त्यात खंड हा असतोच. त्यामुळे तो खंड कधी असेल, काय असेल, हे देखील मी आपल्याला सांगेन. आणि तुम्ही त्याची चिंता करू नका.
या बाकीच्या येणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. आपण शांत राहा, आपल्या शेतीची कामं व्यवस्थित करा, नुकसान कसं वाचवायचं ते पहा. एवढंच मला आपल्याला शेवटी सांगायचं आहे. आपण माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला, मला वेगवेगळ्या उपमा दिल्या, त्याबद्दल मी खरोखर आपला आभारी आहे. आपण मला धन्यवाद दिलेत, मी तुम्हाला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.